नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. उत्तर भारतामध्ये एक WD आलेला आहे, परंतु कमजोर स्वरूपामध्ये आहे. नवीन WD येण्याच्या मार्गावर आहे, परंतु तो देखील कमजोर स्वरूपामध्येच आहे. स्थानिक स्वरूपाचे ढग काही राज्यांमध्ये तयार होत आहेत. त्यामध्ये विदर्भ, छत्तीसगड, ओरिसा, तेलंगणा, कर्नाटक, केरळ या राज्यांमध्ये स्थानिक ढग आहेत, परंतु इतरत्र कुठलाही हवामान बदल नाही. भारतीय हवामान खात्याने आज केवळ पश्चिम बंगालचा काही भाग आणि केरळमध्ये पावसाळी परिस्थितीचा थोडा अंदाज दिलाय. बाकी भारतामध्ये कुठेही विशेष अलर्ट नाही. 28 तारखेच्या अंदाजानुसार आपण बघितलं तर उष्णतामान महाराष्ट्रामध्ये वाढू लागलं आहे. विदर्भ मराठवाड्यात उष्णतेची तीव्रता अधिक आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशपासून दक्षिणेला आपण भारताच्या गेलो तर अनेक राज्यांमध्ये आता उष्णतामान वाढतं आहे. केवळ काही पावसाच्या ॲक्टिव्हिटीज असल्यामुळे उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू काश्मीर, लेह लडाख आणि आसाम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या काही भागामध्ये आपल्याला सध्या पावसाचं वातावरण दिसतंय. उद्या होळी आहे आणि यापुढे उष्णतामान तीव्रतेकडे सरकणार आहे. मुख्य उन्हाळ्याची आता सुरुवात झाली आहे. आपण विदर्भातील तापमानाचा जर विचार केला तर बुलढाण्याला मॅक्झिमम 33 तर मिनिमम 19 अंश सेल्सिअस तापमान आपल्याला 28 तारखेला बघायला मिळालं. तीच परिस्थिती अकोल्यामध्ये 35.3, 20.5, तर अमरावतीलाही 35.8, 18.9 असं बघायला मिळालंय. एकूणच सर्वच ठिकाणी सरासरी 34 ते 35 अंश सेल्सिअस तापमान हे कमाल आहे, तर किमान तापमान हे 19 ते 18 अंशाच्या 17 अंशाच्या दरम्यान आहे. याचा अर्थ आता हवामानामध्ये मोठे बदल होऊ लागले आहे. आपण जर GFS मॉडेलचा अंदाज 10 दिवसासाठी बघितला तर पूर्व भारतामध्ये, उत्तर भारतामध्ये आणि थोडं केरळच्या, तामिळनाडूच्या काही भागात पावसाळी वातावरण आहे. हे फार काही तीव्र नाही आहे. आपल्याला एक WD उत्तर भारतामध्ये 5 तारखेनंतर सक्रिय होताना दिसतोय, परंतु अतिशय किरकोळ स्वरूपाचा आहे, अति उत्तरेला आहे. दरम्यान केरळ आणि पूर्व भारतामध्ये पावसाळी परिस्थिती कायम राहील. मध्य भारतामध्ये किंवा अगदी पश्चिम भारत, दक्षिण भारतामध्ये देखील आणि पूर्व भारताच्याही बहुतांश राज्यांमध्ये तसं उघडीपच आहे. थंडी संदर्भातला अंदाज बघण्याची आवश्यकता नाही. आज आपण 1 मार्चला पोहोचलो, तर आता आपण उन्हाळ्यासंदर्भातला अंदाज सुरू करतो. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रामध्ये तापमान वाढू लागलं आहे आणि जवळपास 34 अंशाचा पारा ओलांडत आहे. म्हणजेच कुठे 33, 34, 35 अंश सेल्सिअसपर्यंत देखील तापमान दुपारचं जाऊ लागलं आहे. सकाळी हलका गारवा जरी असला तरी 20 अंशाच्या दरम्यान तापमान पोहोचल्यामुळे थंडी आता जवळपास संपते आहे. प्रत्येक दिवशी हा पारा वाढत जाणार आहे, त्यामुळे आपल्याला तीव्र उष्णतामान बघायला मिळणार आहे. आपण ECMWF मॉडेलनुसार भारताचा 15 दिवसाचा म्हणजे 15 मार्चपर्यंतचा अंदाज एकत्रित बघितला तर केवळ पावसाचा अंदाज हा पूर्व भारतामध्ये या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. त्यानंतर उत्तर भारतामध्ये या भागात बघायला मिळतोय आणि केवळ केरळ आणि दक्षिण कर्नाटकाच्या कोस्टल काही भागामध्ये प्रभाव आहे. या पलीकडे पुढील 15 दिवसामध्ये वातावरण बदलणार नाही. थोडी ढगाळ परिस्थिती सिंधुदुर्ग, गोव्याच्या दरम्यान होईल. या पलीकडे महाराष्ट्रामध्ये काहीही 15 दिवसासाठी अलर्ट नाही. हाच अंदाज आपण जेव्हा GFS मॉडेलनुसार बघतो तर या अंदाजात विशेष बदल नाही. ECMWF मॉडेलने दाखवलेल्या अंदाजाच्या भागामध्येच GFSने देखील अंदाज दिला आहे. मात्र याला जोडून आपण थोडा आयकॉन मॉडेलचाही अंदाज बघत असतो. या मॉडेलमध्ये विशेष काही बदल नाही. केवळ पूर्व भारत, केरळ आणि
जम्मू काश्मीर लेह लडाखमध्येच पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे हा काळ शेती कामांसाठी अतिशय उत्तम आहे. शेतीची कामं उरकून घेतली पाहिजेत. जशीही आपल्या रब्बीची पिकं काढणीसाठी येतील तर ती काढून घ्या. लांब पल्ल्याचा अंदाज बघण्यासाठी आपण CFS मॉडेलचा अंदाज बघत असतो. येत्या आठवड्यामध्ये म्हणजे 7 मार्चपर्यंत कुठलाही अलर्ट नाही. म्हणजे 7 मार्च ते 14 मार्चच्या दरम्यान आपल्याला पूर्व भारतामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होतील असं दिसतंय. त्यानंतर आपण 14 ते 21 मार्च दरम्यान देखील विशेष वातावरण नाही, परंतु पूर्व भारतामध्ये पावसाळी परिस्थिती असू शकते. मात्र आपल्याला हवामानात बदल हा दिसणार आहे तो 21 मार्च ते 28 मार्चच्या दरम्यान आपल्याला हवामानात बदल दिसायला सुरुवात होईल शेवटच्या आठवड्यामध्ये. जसं आपण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हवामान बदल बघितला तसाच बदल आपल्याला मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बघायला मिळेल आणि तो एप्रिलमध्ये देखील कायम असणार आहे. एप्रिल हा अधिक पावसाळी ठरणार आहे. यामध्ये महाराष्ट्राला गारपिटीचा अनुभव येईल. त्यामुळे शक्यतो आपली जी पिकं आहेत ती 21 मार्चच्या आत रब्बीची कशी निघतील यावर शेतकऱ्यांनी आता स्वतःचं काम नियोजन करणं आवश्यक आहे. त्यामुळे मार्चमध्ये अवकाळीचा फार धोका नाही आहे. अवकाळीचा धोका हा एप्रिलपासून सुरू होतो. मे महिना हा वादळी असणार आहे आणि मे महिन्याच्या हवामानात सातत्याने बदल आपल्याला बघायला मिळतील. आज जरी आपल्याला मे महिन्यात महाराष्ट्रात पाऊस दाखवला जात नसला तरी देखील मे महिन्यामध्ये वादळी पाऊस महाराष्ट्रात होणार. आणि मे महिन्यासाठी आपण केवळ SIPS मॉडेलचा अंदाज जरी बघितला तरी तो आपल्याला दर्शवतोय की महाराष्ट्रात सहित देशात वादळी वातावरण आणि पावसाळी वातावरण हे असणार आहे. संपूर्ण भारताचा आपण विचार केला तरी केवळ पूर्व भारत, उत्तर भारत आणि केरळ या ठिकाणी मार्चमध्ये किंवा पहिल्या 15 दिवसामध्ये आपल्याला वातावरण दिसतंय. बाकी महाराष्ट्रामध्ये पावसाचा काही धोका नाही. विदर्भाच्या दिशेने थोडी ढगाळ परिस्थिती राहू शकते. अधूनमधून थोडी ढगाळ परिस्थिती आपल्याला रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये, गोव्यामध्ये बघायला मिळू शकते. सोलापूर, लातूर, कोल्हापूर, नांदेड या काही भागात 11 तारखेपासून ढगाळ परिस्थितीला सुरुवात होईल. दरम्यान थोडं आपल्याला कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल. 15 तारखेच्या दरम्यान आपण संपूर्ण कोकण किनारपट्टीला ढगाळ परिस्थिती बघतो. यदाकदाचित शिडकावा देखील काही भागामध्ये होऊ शकतो सकाळच्याच म्हणजे मॉर्निंग सेशनमध्ये. आयकॉन मॉडेलने देखील आज 1 तारखेला मराठवाडा, विदर्भामध्ये ढगाळ वातावरण दाखवलेलं आहे. पावसाची शक्यता नाही. मात्र 8 तारखेपासून ढगाळ वातावरण म्हणजे बाष्पयुक्त वारे बंगालच्या उपसागरातून भूभागावर सरकू शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. पुढील 15 दिवस कोरडे वातावरण राहणार आहे. त्यामुळे आपल्याला शेती कामं करता येतील. रब्बीची पिकं काढणीमध्ये कुठले अडथळा नाही. ज्यांची पिकं काढणीला आले ती काढून घ्या, मळणी करून घ्या. त्यामुळे आपल्याला सध्या हार्वेस्टिंगचा अतिशय चांगला पिरियड आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.